नमस्कार, मी आशू तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. माझ्या ह्या यूट्यूब फॅमिलीमध्ये माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी असतील की ज्यांना माझ्यासारखंच बॅगचं कलेक्शन करायला खूप आवडत असेल. तर ही माझी एक बॅग आहे, जिचा रिव्ह्यू आज मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे. सुरुवातीला तुम्ही बघू शकता की एक शोल्डर बॅग तुम्हाला दिसते आहे, ज्याचं पहिल्यांदा आपण बघूयात ब्रँड लोगो. ही बॅग मी मिंत्रावरनं परचेस केली होती. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की वरती व्ही चा लोगो आहे आणि खाली ब्रँड नेम त्यांनी मेन्शन केलं आहे, व्हॅन हुसेन. तर ही आजचा जो रिव्ह्यू आहे तो व्हॅन हुसेन ब्रँडच्या शोल्डर बॅगबद्दल आहे. जे तुम्हाला दिसते ऑलिव्ह ग्रीन कलरची ही बॅग आहे. एकदम सॉलिड बॅग आहे, काही प्रिंट नाही किंवा वर्क नाही. तर ही बॅग मी जवळजवळ 2 ते 2.5 वर्षापूर्वी घेतली होती. जेव्हा ही बॅग मी मिंत्रावरनं परचेस केली होती तेव्हा डिस्काउंटेड प्राईज होती 1049 रुपये आणि मला त्याच्यावर कूपन लागलं होतं 210 रुपयाचं. म्हणजे ही बॅग मला त्यावेळी पडलेली 839 रुपयाला. तर 839 रुपयामध्ये व्हॅन हुसेन म्हणजे त्यावेळी मला खूपच बजेटमध्ये ही बॅग भेटली होती. त्यानंतर मला ही बॅग कधीच 1000 रुपयाच्या आतमध्ये मिंत्रावर दिसली नाही. तर चला, तर ही बॅग मी आज तुमच्यासमोर दाखवते की माझा रिअल एक्सपिरियन्स काय आहे व्हॅन हुसेनच्या बॅगबद्दल. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पण तुम्हाला लक्षात येत असेल की ह्या बॅगची साईज बऱ्यापैकी मोठी आहे. तर ह्या बॅगची अशी उभी उंची जी आहे ती आहे 33 सेंटीमीटर आणि अशी जर विड्थ आपण त्याची बघितली तर ती विड्थ आहे नियर अबाउट 39 सेंटीमीटर. एक्सटर्नली वरती पूर्ण सॉलिड, त्याच्या नावातच सॉलिड बॅग आहे त्याच्यामुळे त्याच्यावर वरती तुम्हाला काहीच नाही. म्हणजे ऑफिस पर्पजसाठी तर हा एक तुम्हाला चांगला ऑप्शन ठरू शकतो. मे बी तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडीशी लाईट दिसत असेल पण इन ॲक्च्युअल थोडासा डार्क कलर आहे. खाली बॉटमला हे जे त्यांची डेप्थ आहे ती 10 सेंटीमीटरची डेप्थ आहे आणि असे खाली त्यांनी एक बटन टाईप दिले जेणेकरून आपण बॅग उभी केल्यानंतर ती बरोबर त्याच्यावर उभी राहते. म्हणजे डायरेक्टली सरफेसचा संबंध येत नाही आपल्या बॅगशी. तर बघू शकतो आपण बाहेर त्यांनी लॉंग बेल्ट आहे शोल्डरला लावण्याचं म्हणजे अडकवण्यासाठी टेक्सल्स दिलेत, ते पण अगदी छान वाटत आहेत. त्यानंतर ब्रँडनुसार आपण क्वालिटी बघू शकतो. व्हॅन हुसेन म्हणजे एकदम क्वालिटी. चेनमध्ये सुद्धा दिसते की त्यांनी चेनवर पण त्यांच्या ब्रँडचा लोगो प्रिंट केलेला आहे. चेनची क्वालिटी एकदम बेस्ट आहे, एकदम स्मूथ. बॅग आतमध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला एक मेन कंपार्टमेंट दिसेल. त्यानंतर बाजूला असे 2 छोटे पॉकेट दिलेले आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला पटकन जी वस्तू काढायची ठेवायची अशी आपण ठेवू शकतो. त्यानंतर आतमध्ये परत एक पॉकेट दिलं आहे, त्याला चेन आहे. छोटं पॉकेट आहे ज्याच्यामध्ये आपण आपलं काही महत्त्वाचं असेल तर ते आपण ठेवू शकतो. आणि सगळ्यात युनिक मला जे वाटलं व्हॅन हुसेनच्या बॅगबाबत, असा एक लूप त्यांनी दिला आहे की असं काही कीज असतील तर ते आपण याला अडकून ठेवू शकतो. कारण की ह्या बॅगची साईज खूप मोठी आहे. मग एकदम आपण सामान ठेवल्यानंतर कधी कधी काय होतं की आपल्याला आपली चावी सापडायची असेल तर किंवा आय डी असेल ते सापडायचं असेल, सगळी बॅग उलटी पालटी करावी लागते. त्यापेक्षा हे एक चांगला ऑप्शन आहे की ह्याला तुम्ही तुमचं काही म्हणजे मला तर कीसाठी हे एकदम बेस्ट वाटलं. किंवा छोटं कॉईन पाऊच असेल तुमचं ते पण तुम्ही ह्याला अडकू शकता जेणेकरून ते पटकन आपल्याला सापडेल असं. आतमधलं फॅब्रिक जे आहे ते पण खूप छान आहे आणि ह्या फॅब्रिक तुम्ही बघू शकता ह्याच्यावर पण त्यांचा लोगोचा व्ही मार्क जसं दिसतं ना तसं सिमिलर प्रिंट मला ह्याच्यावर दिसते आहे. आणि फॅब्रिक एकदम स्मूथ पॉलिस्टर जे आहे एकदम गुड क्वालिटी म्हणजे चांगल्या क्वालिटीचं आहे. ब्रँड जेवढी फेमस होती त्याच्यामागे काहीतरी रिझन असतं, तर ते मला पटतं ॲक्च्युली जेव्हा आपण एखादी क्वालिटी वस्तू बघतो तेव्हा. त्यानंतर बाहेरच्या बाजूने सुद्धा त्यांनी एक पाऊच दिलं आहे म्हणजे पॉकेट दिलं आहे ज्याला चेन नाही आहे, फक्त एक छोटंसं पॉकेट आहे की इमर्जन्सीत काही आपण ठेवू शकतो. तर ह्या प्रोडक्टचा रिव्ह्यू मला जर तुम्ही विचारला तर 2 वर्ष म्हणजे 2023च्या एंडला मी नियर बाय ही बॅग घेतली होती. आता चालू आहे 2026. तर एवढ्या दिवस वापरल्यानंतर पण तिचा रिव्ह्यू मला ओव्हरऑल चांगला वाटला. फक्त एक छोटासा इश्यू मी बघितला. तुम्ही बॅकसाईडने बघू शकता इथं दिसतं ह्याला जे मटेरियल वापरलेलं आहे त्यांनी ते PU चं मटेरियल आहे. तर हे छोटंसं
एरियामध्ये ना असं थोडंसं त्याला डॅमेज झालं आहे, पण 2-3 वर्षानंतर असं दिसत असेल तर वरती ते, कारण की आपण 2-3 वर्ष तिला मी वापरली आहे भरपूर. तर तेवढा एकच इश्यू मला ह्या व्हॅन हुसेनच्या बॅगमध्ये दिसला. ओव्हरऑल बॅग खूप छान आहे, ज्याला सॉलिड म्हणजे ऑफिससाठी कोणी जर बॅग बघत असेल तर तुम्ही व्हॅन हुसेनच्या बॅग नक्की चेकआउट करा. आणि मला जर ही 850 पण ॲक्च्युली मी 839 रुपयेच पे केले होते, तर 839मध्ये खरंच खूप छान डील मिळाली होती. आणि ते पण एका चांगल्या ब्रँडची बॅग आपण कॅरी करतो ह्याचं एक सॅटिस्फॅक्शन पण होतं. तर खरंच हा प्रोडक्ट छान होता. कोणाला जर व्हॅन हुसेनचे बॅगमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही मिंत्रा, फ्लिपकार्टला चेक करू शकता. तुम्हाला छान त्यांचं कलेक्शन मिळून जाईल. स्लिंग बॅग असेल, शोल्डर बॅग असेल किंवा हँडबॅग असेल. पैसे एकदाच जातील, पण प्रोडक्ट खरंच खूप छान आहे. म्हणजे अगदी 2-3 वर्षानंतर मी जेव्हा तुमच्यासमोर हा प्रोडक्टचा रिव्ह्यू शेअर करते तेव्हासुद्धा मला तेवढं सॅटिस्फॅक्शन आहे की आपण एका चांगल्या वस्तूसाठी पैसे इन्व्हेस्ट केले होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही प्रोडक्टबद्दलचा रिव्ह्यू मिळू शकेल. धन्यवाद.